या ठिकाणी खऱ्या अर्थानं दादांच्या रूपाने आता आपण उमेदवार दादांचे आजच दुपारी उमेदवार झाले दुसरे दादा शरददादा सोनवणे ज्यांच्या रूपाने खऱ्या अर्थानं एक मनमिलन झाले आणि शिवसेनेला एक वेगळं चैतन्य आले दादांमुळं ते खऱ्या अर्थानं आपल्या ठिकाणी पाहायला मिळते त्याप्रमाणे तिसरं चैतन्य ज्यांना भगवान सर बोलव म्हणजे शिवसेना भाजपा युतीचा खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी अभिमान सांगावा लागेल या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व बोलत आपण तरुण आहात आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही आमचे मित्र आहात आम्ही तुमचे मित्र आहोत परंतु आपल्याला बोलणं येत नाही उद्याचा आपल्याला भरलेल्या वेळेमध्ये पोहता येतं आणि म्हणून खातात भरलेली वेळ आणि म्हणून आता नवीन कोण उमेदवार आहे त्यांच्यावर मी बोलणार नाही आणि बोलायची गरज आहे परंतु निश्चितपणे खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून ही जी आदिवासी भागामध्ये कामं झाले मी आता कमाशी सांगितलं आमदार साहेबांनी सुंदर ते नाणेघाट 10 कोटी रुपयाचा रस्ता याला 25 वर्ष फक्त कागदावर दिसायचा तो रस्ता आमदार साहेबांनी केल्याबद्दल खासदार साहेबांच्या माध्यमातून देतो आणि विशेष करून 29 कोटी कारण ते कधीच आयुष्यात झाले नाही कृष्णा खोरे आपल्याकडे होतं कारण कसे कृष्णा खोरे तो मी त्या पक्षात होतो परंतु नाही झालं 25 वर्ष त्या अवघ्या 4 वर्षामध्ये ह्या दोन दादाच्या माध्यमातून झाला आणि म्हणून मी निश्चितपणे खामगावमध्ये आपली अविनाश शेठ तुम्ही जे जे कामं सांगितली तो रस्ता सुद्धा केला दिला हा रस्ता काँग्रेसकडे आम्ही केला जिल्हा परिषद माध्यमातून 2 वर्ष तुम्हाला तिसऱ्या दादांनी इकडे केले आता तर काय 2 दादे 2 दादा असल्यामुळे एका बोलण्याचं कारण या ठिकाणी सर्वांचे पदाधिकारी मला आनंद यायला भेटत आहे कारण शरददादाच्या प्रवेशाने भाजपच्या युतीने खऱ्या अर्थाने एक वेगळा चैतन्य निर्माण झाला आणि म्हणून आनंदाचं कारण नाही कोणाला काही म्हणा परंतु मला विश्वास सांगतोय का निश्चितपणे मागच्या वर्षी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्ती लीड होता परंतु आता याच्यापेक्षा वाणी साहेब आम्ही केले दिले आणि मी जर खरं सांगतो या निश्चितपणे आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी आमच्या विभागातले आमचे प्रतिष्ठा चतुर असतील सूर्यकांत लांबे असतील आपले तराले साहेब तुम्ही प्रमुख आहे आणि पदाधिकारी जर असलो तरी खरे नावावर तुम्ही आहात आणि म्हणून मला विश्वास आहे का या विभागातल्या कार्यक्रम अविनाश साहेब तुम्हाला 4-5 वेळ द्यावा लागेल कारण मागच्या आम्ही पाहिजे जिल्हा परिषदला मला अविनाश साहेबला जाहीरपणे आभार मानलं पाहिजे या ठिकाणी नागपूरला तिकीट दिली नाही आदिवासी गावाला दिल्यामुळे तो विचार थांबला एकही दिवस पत्र थांबला नाही सर्वात जास्तीमध्ये पुढे असतील तर मला खामगावमध्ये आहे याचा सुद्धा म्हणजे तिकीट नाही भेटीमध्ये बसलेला आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं अविनाश आम्ही कट्टर शिवसैनिक आम्ही कडवे शिवसैनिक म्हणून आम्ही उमेदवाराचा विचार करता आम्ही फक्त धनुष्यबा आणि ते दादांनी इथं पाहिलं वाटेमध्ये आपल्याला तरी पण त्यांना अतुल भाऊ माझ्या मित्राला तिकीट येतं नाही तरी पण बऱ्याचदा भाग घेऊन सर्वात अविनाश तुम्ही या ठिकाणी मतदान केला जिल्हा परिषदेचे दोन पंचायतीचे निवडून आणण्यामध्ये अविनाश आपल्याला छान वाटत आहे आणि म्हणून निश्चितपणे आता येणाऱ्या काळामध्ये आपण धनुष्यबाणाच्या चित्रावरती शिक्कामाला सर्वांनी समोर बसलेले सर्व कार्यकर्त्यांनी आपण काही खाली पुढे वाढायला जात नाही आणि साहेब 25 आपण फक्त आपलं मतदारसंघ आता स्पर्धा लागेल तू आता मी जाहीर बोलत आता पण 7 मतदारसंघ ज्या मतदारसंघ जास्ती लीड मिळेल त्यांना वैयक्तिक शरददादांचं बक्षीस देईल आणि म्हणून ते बक्षीस आपल्याला जिंकायचे त्या 7 मतदारसंघ जुन्नर तालुक्यामध्ये ज्या मतदारसंघात जास्ती मतदान या निवडणुकीला होईल त्या मतदारसंघाला पहिला बक्षीस आहे ते बक्षीस मिळवण्यासाठी केला आपण आणि कंपनी संभाषण काय थांबणार ते कानात सांगितलं दादा काय सांगितलं त्यांचा प्रश्न आहे कारण शरददादांचा काय लाभ करायचा ते जे बोलतात ते करतात शरददादा जाहीर करतील आणि त्याच प्रकारे शरददादा 7 मतदारसंघ जर स्पर्धा लागली तर खरोखर कोण बक्षीस देते संभाजी आम्ही देतोय